तातेभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. पाहू शकता ही मका आहे आणि ही मकाची लागवड साधारणतः 20 दिवस झाला आहे आपण केली आहे. तर आपण त्या मकासाठी तणनाशक घेतलेलं आहे. तर समोर ही मका दिसती, ही मका 1 महिन्यात झाली आहे. ह्या मकासाठी आपण टेंजर फवारणी केली होती तणनाशक. तर टेंजर आणि नवीन कंपनीचं आता हे निघालं आहे, पाहू शकता. याच्यात आणि हे आहे अट्राझिन आणि रसायझिन, हे पाहू शकता रसायझिन. आणि त्यासोबत आपल्याला हे पोळा दिलेला आहे त्यांनी, तर त्याचं नाव आहे व्योम. आणि त्यासोबत एक बॉटल आहे छोटीशी बारकी. तर ह्या बॉटलचीच किंमत आहे का 5 टाक्यासाठी साधारण 500 रुपये किंमत आहे. आणि त्यासोबत हा एक पुडा पाहू शकता, हा पुडा. आणि याच्यामध्ये एक बॉटल आहे, इकडे दाखवा, ही बॉटल आहे आणि ही एक छोटी बॉटल आहे. तर नवीन कंपनीचं निघालेलं आहे. तर विषय आता आपल्याला असा आहे की आपण ह्या मकासाठी टेंजर फवारणी केली आहे तणनाशक. आणि ही जी मका आहे दुसरी पाहू शकता, तर ह्या मकासाठी याची आपण निवड केली आहे. तर दोन्हीमधला आपल्याला फरक जाणून घ्यायचा आहे. तणनाशकमध्ये कोणत्या तणनाशकाला एकदम भारी रिझल्ट आहे. टेंजर तर आपण पहिल्यापासून मी वापरलेलंच आहे. आता हे नवीन एक आलेलं आहे तर मकावर, तर त्याची आपण निवड केली आहे. आणि त्यासाठी आपण ह्या बादलीमध्ये 5 तांबे घेतला आहे पाण्याचं आणि औषध एकत्र केलं आहे. त्याला पूर्णपणे आपण खालवला आहे. आणि हा पंप आहे, पाहू शकता 16 लिटरचा हा पंप आहे. आणि या पंपाद्वारे आपण फवारणी करणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातली मका आहे, पाहू शकता अशा पद्धतीचं तण आहे त्याला. आणि ही मका साधारण 20 दिवसाची झाली आहे आणि फुलतण उतरलेलं आहे, पाहू शकता. याच्यामध्ये अशी सरी लावलेली आहे. आणि मकाची पद्धत पहा, आपण मका कशी लावलेली आहे. त्या बाजूला ही जी मका आपण घेतली ते एक बाजूने लावलेली आहे आणि ही ज्या सरीमध्ये मका आपण लागवड केली आहे, तर ह्या दोन्ही पद्धतीने लागवड केली आहे. तर दोन्ही मकामधलं आपल्याला उत्पन्न पाहायचे आहे. कोणत्या जास्त उत्पन्न कोणत्या रानामध्ये निघतं, याला डबल मिनिंगला मका लावलेली आहे. ह्या बाजूने लावलेली आहे आणि ह्या बाजूने मध्ये लावलेली आहे. आणि काही शेतकरी मधल्या सरीत लावतात. तर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये का आपण तिसरा टप्पा आपल्याला मध्ये जी आता ह्या सरी पाडलेली आहे ना, ह्या सरीच्या मध्ये आपण मका लावणार आहे. अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे. आणि कोणत्या मकाचं जास्त उत्पादन निघतं हे आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी पहा, स्क्रिप्ट न करता व्हिडिओ सर्वांनी पहा. आणि ही जी मका लावलेली आहे, तर ही मका आपण बघा अशा पद्धतीने लावली आहे. 1 फूट अंतर याला ठेवलेलं आहे. जाडीसुद्धा जबरदस्त जाडी आहे याची. आणि हे पहा अशा पद्धतीने रेझरनी सरी काढून ही मका लावलेली आहे आपण. आणि ती मका दोन्ही बाजूला लावलेली आहे, ही पाहू शकता. ही मका दोन्ही बाजूला लावलेली आहे. आणि आता तिसऱ्या टप्प्यातली मका आपल्याला जी सरी आहे, ही जी सरी आहे ह्या सरीच्या मध्ये लावायची आहे. मका 1-1.5 फुटा मका आपल्याला लावायची आहे. तर पाहू शकता हा प्लॉट पहा. आणि त्यानंतर आता याला आपण टेंजर मारणार आहे. हा आपल्याला पाहायचा आहे. दोन्हीमधला फरक, उत्पन्नामधला फरक बघायचा आहे, औषधामधला आपल्याला फरक बघायचा, जाणून घ्यायचा आहे. तर पाहू शकता वहिनीसुद्धा इथं आहे, त्यांचेसुद्धा औषध आहे. आणि हे औषध आम्ही
या बादलीमध्ये 5 तांबे घेऊन याचं एकत्रीकरण केलं आहे आणि आता आम्ही सुरुवात करणार आहे शिपणीला. तणनाशक आणि पंप हा 16 लिटरचा आहे. पाहू शकता, वहिनीसुद्धा पाहतात, अगदी चेक करतात व्यवस्थितरित्या. औषध नवीन आहे, नवीन कंपनीचं औषध निघालं आहे मकासाठी. आणि पाहू शकता, इकडे करा, इथे हे करा, कारण याच्यावर आपल्याला हे सुद्धा दिलं आहे. पाहू मकाचं कणसाचं हे दिलं आहे आणि अशा पद्धतीचा रिझल्ट त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. पण आपण प्रथमतःच आज हे आपण औषध घेतो आहे आणि प्रथमतःच हे तणनाशक आज आपल्याकडं उपलब्ध झालं आहे. म्हणजे याच्या अगोदर मी काय ते तणनाशक मारलं नाही, पण हे तणनाशक हे मी आणलं आहे. म्हणलं रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला पाहिजे. तर ह्या मकाला जे टेंजर फवारणी केले आहे, तर त्या मकाची बघा फुल काळोखी धरून आहे. कारण टेंजरचं काम असं आहे, तणनाशक तण मारायचं काम करतं आणि अधिक काळोखीसुद्धा आहे ना मकाला टिकून ठेवण्याचं काम हे टेंजर करतं. तर पाहूया हे सुद्धा तणनाशक काय करतं आहे याच्यावर अवलंबून राहील. आणि पुढला एक व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी मी बनवेल. याच्यामधला दोन्हीमधला फरक तुम्हाला नक्कीच मी सांगेन. तर व्हिडिओ सर्वांनी पहा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. रामकृष्ण हरी.